अमरावतीतून धक्कादायक बातमी. दिवसाढवळ्या भर रस्त्यात आणि सर्वांसमोर शेख अफाक यांच्यावर असा जीवघेणा हल्ला झाला की संपूर्ण अमरावती हादरून गेली आहे. हल्लेखोरांनी कोरियाची परिसीमा गाठत धारदार शस्त्राने शेख अफाक यांचा हाताचा पंजा छाटलाय. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शेख अफाक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अखेर कोण आहेत हे हल्लेखोर? या रक्तरंजित हल्ल्यामागचे कारण काय आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात कधी येणार? अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात सकाळी सुमारे 8 ते 8:15च्या दरम्यान ही थरारक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शेख अफाक यांच्यावर 3 ते 4 युवकांनी अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा हाताचा पंजा पूर्णपणे छाटण्यात आला. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या शेख अफाक यांना नागरिकांच्या मदतीने तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण अमरावती शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा अशा प्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कारवाई करत आहेत. सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे. आता या हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि शहराच्या मध्यभागी एवढ्या निर्घुण पद्धतीने हल्ला करण्याचे धाडस आरोपींना कसे आले याचा पोलीस कसून तपास करीत आहेत. सध्या शेख अफाक हत्याकांडाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक मोठे अपडेट सर्वप्रथम पाहण्याकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा.